ही एवढी जखम आहे, एवढी गंभीर परिस्थिती ओढवण्याचं कारण मला समजत नाहीये. परत परत ग्लानी येते, हे बेशुद्ध होत आहेत. अजून कुठे मार लागलाय का? इथे पण दुखतंय का? थांबा बघू द्या. काय काय विचारतायत? तिथेच थांबायचं. काय सांगितलंय ग तुला? खोलीत पाय टाकायचा नाही. नाहीतर हाताने सगळं मोडून टाकेल तुझं. तुला इतकं बजावलं होतं तरी गेलीस ना तडफडायला तिकडे माळावर. आणि मग हे सगळं झालं. अजिबात माझ्या खोलीत पाऊल टाकायचं नाही. अहो, दिगू शेठ बरोबर माळावर ह्याच गेल्या होत्या ना, मग बोलू दे ना त्यांना. उपचार करण्यासाठी मला सगळी माहिती कळायला नको का? या हो तुम्ही आत, सांगा काय झालं. बस बस बस, इथेच थांबायचं. ऐकू येतंय तिथून. तुझी सावली सुद्धा माझ्या मुलावर पडायला नको. तिथूनच सांग काय ते. आणि जे काय सांगायचं ना ते घडाघडा सांगून टाक. नाहीतर सगळे बघतायत आपल्याकडे म्हणून औंढे गिळत डोळे मिचकवत करत बोलू नकोस. पटापट बोल. नरमे, अगं तिला बोलू तरी देत आधी. आम्ही ना नैवेद्यासाठी एका मोठ्या झाडाखाली होतो. ज्यानी मानी नसताना वरून एक मोठी फांदी पडली. भाऊंनी लगेच मला दूर लोटलं, पण ते बाजूला व्हायच्या आधीच त्यांच्या अंगावर फांदी पडली हो. आणि जेव्हा मला शुद्ध आली ना तेव्हा टिपचित पडले होते आणि इथे हात लावून कळवळत होते. पाहिलं ना तेव्हा तिथे सूज आली होती. अरे बापरे, सूज? काय झालं रमाई? अगं वैद्य बुवा, अरे बापरे म्हणाले. म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर असणार. दिगू, असं झालं तर मग तुम्ही तिथं का नाही थांबलात? अशा वेळी गरज लागते हो माणसाची. अगं मी लाग थांबल ग, पर त्या काकांनी मला थांबू कुठे दिलं? समजे तसलेच आहेत. मला सकुताईंच्या जीवाचा लई घोर लागलाय हो. तू नेहमी म्हणतेस ती बरोबर आहे. कुताईला गुन्हाचे आहेत का? दिगू शेटना काय बी व्हायला ना ग. सकुताईंना मी पांढऱ्या कपाळाची नाही हो बघू शकत. अगं काय नाही होणार. हा, सकुताई काही प्रेत घडूच देणार नाही तर. सकुताई एक वेळ सौत्याच्या जीवाची बाजी लावते, पण दिगुशेटना काय बी होऊ देणार नाही बघ. सावित्रीनं सत्यवानचं प्राण जसं यमराजाकडनं भांडून खेचून आणलं होतं ना, अगदी तसंच सकुताई दिगुशेटना माळापासून एकलं घेऊन आले. त्या सावित्री आहेत, मग कसं सत्यवानाला काय होऊ देतील ग? खरंच हो, खरंच. ईश्वरा, काहीच सांगता येत नाही. असा मुका फटका लागला की परिणाम काय होईल सांगता येत नाही. लोळागोळा होईल, स्मृतिभ्रंश होईल, चेतनाही जाऊ शकते. वैद्य बुवा, काहीतरी अभद्र बोलू नका हो. हो ना, अहो असं घाबरवू नका हो तुम्ही. आमच्या वहिनीला एकतर केवढा मोठा धक्का बसलाय माहितीये का? आणि हे सगळं असं एकत्र कसं काय होईल? काहीतरी निश्चित सांगा ना. हे आता नाही सांगता येणार. हे त्यांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. आपल्या गावातून पूर्वेला रस्ता जातो आणि सोनगाव येतं, पश्चिमेला जातो तिथे शिरपूर येतं, आणि उत्तरेकडून डोंगरावर गेलं की वडगाव येतं. एकाच गावातून निघून 3 वाटा आपल्याला 3 गावाकडे नेऊन जातात. तसंच आहे हे. दिगू शेठ कुठल्या दिशेला जाणार हे त्यांना शुद्ध आल्यावर, हे त्यांचं वर्तन कसं आहे आणि प्रतिसाद कसा आहे यावर ठरेल. आत्ता सांगता येत नाही, कारण रक्तस्राव आतून झाला असेल तर तो किती असेल याची आपल्यालाही कल्पना नाही. त्यांची अवस्था अशी आहे की त्यांना माझ्याकडच्या मात्राही चाटू शकत नाही. त्यांच्या जाणीवाच बधीर झाल्या. मी उठावर मात्रा ठेवेन, पण ती आत कशी जाईल?
शुद्धीत आल्याशिवाय मी काही करू शकणार नाही. अहो का झोपलात तुम्ही? मी तुम्हाला सांगितलं होतं ना नका झोपू. मला आजोबांनी सांगितलं होतं. का झोपलात? उठा ना हो, उठा. अहो उठा ना हो. अहो काय करतेस? काय त्याचा जीव बिव घेतेस की काय? बाजूला हो. थांबा, ओरडू नका. ती शुद्धीवर आले, जरा ओरडू नका. उलट यांच्या या कृतीमुळे दिगू शेठला शुद्ध आली आहे. ही खूप चांगली लक्षणं आहेत की त्यांच्या बायकोचा आवाज दिगू शेठच्या मेंदूपर्यंत पोहोचतोय. बायकोचा नाही, आईचा आवाज बायकोपेक्षा मोठा आहे. माझा आवाज त्याच्या कळच भिडलाय. तुम्ही फक्त चाटण द्या, ज्ञान नको. देतो, पण आधी तुम्ही सगळ्यांनी बाहेर थांबा. पोरी, हे मधात उघडून त्याचं चाटण बनवून दे. मी इतकी दिवस रात्र तुमची मनापासून सेवा करते, मग तुम्ही हे काय केलं? बाबाजी मोठा डंका वाजवतात, गुरु झिंगरोबा सकुला सुरक्षा कवच देतात म्हणून मग माझ्या मुलाच्या बाबतीत तुझा भाव का? त्याच्याकडे सुरक्षा कवच का नाही? मी मनापासून एवढी तुमची सेवा करते, प्रत्येक गोष्ट मनापासून करते, पण सुरक्षा कवच सखूकडे माझ्या मुलाला का असं वाऱ्यावर सोडलंय? तुम्ही त्याला त्या संकटात धाडून गंमत बघताय का? हा, जय झिंगरोबा. आता इथे थांबण्यात काही अर्थच नाही. झिंगरोबाला दोष देतेस तू? झिंगरोबाला? तू काय स्वतःला झिंगरोबा परीस मोठी समजायला लागलीस की काय मनोरमे? गुरु झिंगरोबा नाही आणि तुम्हालाही.